नमस्कार. आज आपण वेगळ्या प्रकारचे आलू पराठे बनवणार आहोत. चला तर मग आता रेसिपीला सुरुवात करूया. रेसिपीला लागणारे साहित्य: आलू, पनीर, हिरवी मिरची, लसूण, कोथिंबीर, शिमला मिरची आणि पालक. आता आपण आलू कुकरमध्ये उकळून घेऊया. मी 3 शिट्ट्या होऊ दिलेल्या आहेत कुकरमध्ये. मी शिमला मिरची किसून घेतलेली आहे, पनीर किसून घेतलेला आहे, पालक चिरून घेतलेला आहे. त्यानंतर लसूण, जिरे, हिरवी मिरची, कोथिंबीर हे सगळे जिन्नस एकत्र करून मिक्सरला वाटून घेतलेले आहेत. चला तर मग आता फोडणीची तयारी करूया. फोडणीमध्ये जिरा आणि मोहरी घालायची, छान तडतडू द्यायची मोहरी. त्यानंतर मिक्सरमध्ये वाटलेलं वाटण घालूया फोडणीमध्ये. छान एकत्र करून घ्यायचं आहे, परतवून घेऊया छान. फोडणीमध्ये सोप आणि थोडेसे धने बारीक करून घालायचे, त्यामुळे पराठ्यांना छान चव येते. फोडणी छान परतवून घ्यायची. त्यानंतर थोडी हळद घालायची. त्यानंतर आपण बारीक किसून घेतलेली शिमला मिरची घालायची. त्यानंतर बारीक चिरलेला पालक घालायचा त्यामध्ये आणि फोडणी व्यवस्थित परतवून घ्यायची. आणि पालक आणि शिमला मिरची व्यवस्थित होऊ द्यायची फोडणीमध्ये. आपण जे कुकरमध्ये उकळून घेतलेले आलू होते त्याची साल काढून व्यवस्थित बारीक करून फोडणीमध्ये घालायचे. आपण ही फोडणीत घातलेली सगळी जिन्नस व्यवस्थित परतवून घ्यायची. ही रेसिपी नक्की ट्राय करून बघा घरी तुम्हाला पण आवडेल. वरतून थोडंसं मीठ घालायचं. त्यानंतर आपण किसलेला पनीर जो होता तो पनीर घालायचा आहे. आता आपलं पराठ्याचं सारण तयार झालेलं आहे. चला तर मग आता पराठ्यासाठी लागणारी कणिक मळून घेऊया. मी 2 वाट्या रवा, 2 वाट्या मैदा आणि 4 वाट्या कणिक असं प्रमाण घेतलेलं आहे. त्यामध्ये थोडं मीठ आणि थोडंसं तेलाचं मोहन घालायचं आहे. आपली कणिक तयार झालेली आहे पराठ्यासाठी. चला तर मग आता पराठा बनवायला सुरुवात करूया. आता आपण सारण भरून पोळी लाटून घेऊया. तुमच्याकडे जर कोणी पाहुणे आले तर प्रश्न पडतो की नाश्त्यासाठी काय बनवावं, तर तुम्ही ही रेसिपी बनवू शकता. पराठा लाटून झालेला आहे. आपला तवा पण तपलेला आहे छान. तव्यावरती थोडं तेल घालायचं आणि पराठा शेकून घेऊया छान लालसर रंगावर. पराठा आता छान लालसर रंगावर भाजलेला आहे. मी पराठ्यासोबत दही बनवलेला आहे. पराठ्यांसोबत दही छान लागते. तुम्ही तुमच्या आवडीनुसार सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता. धन्यवाद.